माजी आमदार आमचे अध्यक्ष दयाशंकरजी आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, आपल्या नागपूर शहरातल्या आज अनेक झोपडपट्ट्यांमध्ये विशेषतः हे पट्टे भाडेपट्ट्यांनी वितरणाचा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी घेतोय। नागपूर शहराचा खासदार म्हणून मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारला मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। बरेच दिवसापासून ही मागणी होती, अनेक लोकांना पट्टे मिळाले, अनेक लोकांना मिळाले नव्हते आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या विशेषतः नागरिक सुविधांच्या बाबतीमध्ये जनतेसमोर अनेक प्रकारचे प्रश्न होते। पण या कामामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आणि आज एक मोठा प्रश्न आपला सुटलेला आहे। त्याबद्दल नागपूरचा खासदार म्हणून देखील मी महाराष्ट्र सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो। येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या भागामध्ये प्यायला पाणी मिळालं पाहिजे, उत्तम रस्ते झाले पाहिजे, ड्रेनेजची व्यवस्था झाली पाहिजे, दिवाबत्तीची पण सोय झाली पाहिजे। या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने या जनतेसमोर आहे। आज नागपूर शहर आपल्या देशातलं असं शहर आहे की ज्या शहरामध्ये जवळपास 8 ते 12 तास बहुसंख्य भागात पाणी मिळतं आणि येणाऱ्या काळामध्ये आपण हळूहळू 24/7 हे पाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे। या शहरामध्ये ड्रेनेजच्या बाबतीमध्ये नाग नदी करता भारत सरकारने 2400 कोटी रुपयाची योजना मंजूर केली। त्यावेळी मी आग्रहाने NIT आणि महानगरपालिकेला विनंती केली की या योजनेमध्ये जे क्षेत्र येत नाही त्या क्षेत्रामध्ये जबाबदारी आपण दोघांनी म्हणून आपापल्या क्षेत्रात ती वाटून घ्या आणि आपल्या शहराकरता एक इंटिग्रेटेड ड्रेनेजची पूर्ण व्यवस्था करणं या दृष्टीने सोयीचं होईल। 2400 कोटी रुपये भारत सरकारने ही योजना मंजूर केलेली आहे आणि महानगरपालिका आणि NIT आणि या योजनेकरता टाटा कन्सल्टन्सीने पूर्ण अध्ययन पण सुरू केलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये कुठेही पाणी साचायला नको, रस्ते आपले कॉन्क्रीटच्या त्याच्या बाजूला जी पाणी पाणी वाहलं पाहिजे आणि हे पाणी नाग नदीत जाईल आणि पारडीला जाऊन त्याचं शुद्धीकरण करून ते आपण 20 प्रकल्पाकरता कोराडी खापरखेडा करता देतो, ज्यातून आपल्या महानगरपालिकेला 300 कोटी रुपये जवळपास मिळतात। कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये पण आपण उत्तम प्रकल्प आणलेला आहे। आपली निवडणूक झाल्यावर फरवरी महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन आहे। कचऱ्यापासून CNG तयार होईल आणि आपल्या इथल्या बसेस, ट्रक, कार, स्कूटर त्यावर आपल्याला चालवता येतील। शेतकऱ्यांना कचऱ्यापासून खात मिळेल आणि हे शहर स्वच्छतेच्या बाबतीत देखील पुढे जाणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपल्या शहरामध्ये रस्त्यावर अनेक लोकांना भाजीपाला, मटण मार्केट, मच्छी मार्केट करता रस्त्यावरून लोक बसतात। त्याकरता आपल्या योजनेमधून, आपल्या मार्केटमधून आपण प्रयत्न करतोय। त्याकरताही पण आपण विशेष रूपाने काही योजनेतून दिलं तर आपल्या इथे रस्त्यावर बसणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल। त्याचबरोबर खेळाची मैदानं आणि बगीचे याकडे पण अजून जास्त लक्ष पुरवण्याची गरज आहे। एक योजना मी तयार केली आहे की आपल्या शहरात जेवढे बगीचे आहेत त्या प्रत्येक बगीच्यामध्ये एकच फ्लावर त्याची थीम घेऊन तो बगीचा डेव्हलप करायचा। एकाने सुंदर याच्यावर काम केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आपले बगीचे सांभाळण्याकरता आपल्या खाजगी कंपन्यांनी त्यात सहयोग करावा असाही आपण प्रयत्न करणार आहे। आपल्या इथे मागच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या क्रीडांगणाकरताही आपल्याला 60 कोटी रुपये दिले होते। आपल्या इथे क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून 80,000 खेळाडू खेळले। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खेळाची सुविधा अनेक मैदानावर आपण केलेली आहे। आपल्या मैदानाचा नियोजित विकास, पाण्याची पूर्ण 24 तासाची व्यवस्था, ड्रेनेज सिस्टमची व्यवस्था
आणि त्याचबरोबर खेळाच्या मैदाना भाजी मार्केट ही सगळे व्यवस्थित करून आपल्याला नागपूरला एक स्मार्ट सिटी बनवायचं आहे। आणि या बाबतीतलं महत्त्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आपल्या झोपडीधारकांनाही आज भाडेपट्टीने पट्टे वितरण केलेले आहे। त्यामुळे नक्कीच त्यांचं जीवन सुसह्य होणार आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि मला मुंबईला एका कार्यक्रमाला जायचं आहे। विमान येऊन पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे मला जाण्याची घाई असल्यामुळे मी मुद्दामून उभा राहिलो पहिल्यांदा भाषण देण्याकरता। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो। नमस्कार।